कोकणातील गणेशोत्सव एक खूप छान उत्सव. आमच्या आजूबाजूला अनेक माझ्या मित्रमैत्रिणी या कोकणातील आहेत. त्यांच्या गणपती उत्सव अनुभव ऐकून खूप छान वाटते. किती छान तो त्यांचा अनुभव. सर्वांनी एकत्र येऊन बाप्पाचा उत्सव आनंदाने साजरा करताना सर्व नातेवाईक आपापसातील संवाद, तो नातेवाईकांचा गोतावळा, ती लहान मुलांची धावपळ, किती मोठे कुटुंब हे अनुभवायला खूप छान वाटते. नाही तर आमच्याकडचा बाप्पा उत्सव, बाप्पा एकटे रिक्षातून जातात, बाप्पा घेऊन येतात. मी माझा भाऊ, मम्मी, पप्पा, आम्ही चौघजण सकाळी संध्याकाळी आरती करतो. मग शेवटी विसर्जनाच्या दिवशी पप्पा एकटे रिक्षातून बाप्पा कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करतात आणि प्रदूषण न केल्याचे समाधान मानतो. पण काय, बाप्पा विराजमान करणे म्हणजे आपल्याकडे पैसा खूप जास्त झाले म्हणून बाप्पा विकत आणणे, लाईटीची झगमगाट केली, डीजेवर गाणी लावली म्हणजे बाप्पाची खूप मोठी सेवा केली असे होत नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती यांची जयंती साजरी करून अख्खा महाराष्ट्र एकत्र आणला. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करून लोकांना भक्तीच्या मार्गाने एकत्र आणले. पण आज घराघरामध्ये बाप्पा उत्सव साजरा होऊन कुटुंब विभागत चालले आहेत. बाप्पाच्या चरणी माझी एवढीच इच्छा आहे की गावागावामध्ये एका वस्तीमध्ये एकच बाप्पा विराजमान झाले पाहिजे आणि सर्व बुडक्यापासून मूळ कुटुंबात एकत्र आपल्या गावी गेल्या गणेश उत्सव साजरा केला पाहिजे. तेव्हाच कुठे माझ्यासारख्या लहान मुलांना त्यांची सर्व नातेवाईक ओळखता येतील. फेसबुक, व्हॉट्सअप यांच्यावर लाखभर मित्रमैत्रिणी असतील तर ते फक्त भास देतात, पण ती प्रत्यक्षात नसतात. म्हणून ते आपलेच असतात. म्हणून मी कारण की माझ्या वस्तीवर बाप्पा विराजमान व्हावेत. तुम्ही पण प्रयत्न करा. आपण सर्व एकत्र येऊ. थँक यू.